शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करता, कधी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. शेतकऱ्यांवर बोलताना वक्तव्य जाणीवपूर्वक केलं पाहिजे. शेतकरी जगाचा पोशिंदा, नाहक कोणाला वाईट बोलू नये. कोकाटेंवरील प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. जनतेशी नाळ तुटली तर आम्ही विधानसभेत देखील निवडून येणार नाही. जनतेशी कनेक्ट राहणं हे नेत्यांचं मुख्य काम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. सुनील केदार राहुल गांधींना 24 तासात काढलं होतं, मात्र कोकाटे हे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन वक्तव्य करू नये. बच्चू कडूंचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा. शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न आणि साखरपुडे करतात, कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य. माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये. या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबांचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रामधील कुणाल कामरा. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम न लावल्यास अवघड होईल. संजय राऊतांची माणिकराव कोकाटेंवर टीका. हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत. राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत. काय झालं या राज्यामध्ये? माणिकराव कोकाटे काय बोलले माहिती नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू. नुकसानीचे सर्वे करून योग्य ती मदत देऊ. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांसाठी टीका. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही. आमचं कोण काय वाकडं करणार अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही. कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढे हे सोपं नाही. रोहित पवारांचा कोकाटे यांच्यावर निशाणा. तर सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बघल. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची टीका.